नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉबमध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत कार्यकारी अर्थात एक्झिक्युटिव्ह पदांसाठी या ठिकाणी भरतीची नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यामध्ये तुम्हाला वेतन 24,900 ते 50,500 हा पे स्केल तुम्हाला या ठिकाणी मिळत आहे. सॅलरी बेस्ड इन क्लास आहे, कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे, ज्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एक्झाम देता येणार आहे. आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो, त्यामुळे मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक कराल. बघा मित्रांनो, ही जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेड यांच्यामार्फत ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटरप्राइज, थोडक्यात सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर येणारी कंपनी आहे, ज्यामार्फत तुम्हाला रिक्रुटमेंटची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे, ज्यासाठी 29/1/2026 ही जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. बघूया पुढे त्यांनी काय म्हटलं आहे. तर बघा, डिटेल्स ऑफ पोस्ट गिव्हन द टेबल, कोणकोणत्या जागा आहेत ज्या या ठिकाणी भरल्या जाणार आहेत त्यामध्ये तुम्ही बघू शकता. नेम ऑफ द पोस्ट, टोटल नंबर ऑफ जागा, कॅटेगरी जागांचं विश्लेषण आणि हँडिकॅपसाठी ज्या जागा आहेत त्यांची माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे. यामध्ये तुम्ही बघू शकता सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग डीआर टेलिकॉम स्ट्रीमच्या टोटल 95 जागांसाठी मित्रांनो भरती होत आहे, ज्यामध्ये 95 पैकी जे कॅटेगरी विश्लेषण आहे ते तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. हँडिकॅपसाठी सुद्धा जागा रिझर्व आहेत त्याही तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल. आणि दुसरं पद आहे कार्यकारीचंच पद आहे, सिनियर एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंगच डीआर फायनान्स स्ट्रीम मधलं हे पद आहे. पहिलं टेलिकॉम स्ट्रीम मधलं आहे, दुसरं फायनान्स स्ट्रीम मधलं, ज्याच्या 25 जागा मित्रांनो या ठिकाणी भरल्या जात आहेत. यामध्ये अगेन जे कॅटेगरी विश्लेषण आहे ते तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सो या बेसिसवर तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. तुमच्या कॅटेगरीला किती जागा आहेत पाहून तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. आता या जागांसाठी मित्रांनो जे पे स्केल आहे सिनियर एक्झिक्युटिव्ह पदासाठी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. पे स्केल तुमचा 24,900 ते 50,500 हा या ठिकाणी राहणार आहे. सो 24,900 तुमची बेसिक पे राहील. सॅलरी तुमची बेस्ट इन क्लास आहे, त्याबाबत काळजी करण्याची तुम्हाला गरज या ठिकाणी नाही आहे. कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे, त्यामुळे प्रयत्न करणे या ठिकाणी आवश्यक राहील. आता या पदासाठी क्वालिफिकेशन तुम्ही बघून घेऊ शकता. टेलिकॉम ऑपरेशन या पदासाठी तुम्हाला बॅचलर डिग्री इंजिनिअरिंग मधली किंवा टेक्नॉलॉजी मधली त्या ठिकाणी असणे आवश्यकता आहे, विथ 60% मार्क, जी रेग्युलर फुल टाइम बेसिसवर तुम्ही केलेली असेल. कोणकोणत्या डिसिप्लिन मधली चालेल बघा, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन मध्ये चालेल, इलेक्ट्रॉनिक्स मधली चालेल, कॉम्प्युटर सायन्स चालेल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चालेल, इलेक्ट्रिकल चालेल किंवा इन्स्ट्रुमेंटेशन मधले असेल तरी चालेल, किंवा यापैकी कॉम्बिनेशन मध्ये तुम्ही कोणती केलेली असेल तरी तुम्हाला या ठिकाणी अर्ज करता येणार आहे टेलिकॉम ऑपरेशनच्या 95 जागांसाठी. सो हे पहिला क्रायटेरिया आहे. त्यानंतर जे दुसरं पद आहे ते मित्रांनो फायनान्स स्ट्रीमचं आहे, ज्यासाठी मित्रांनो सीए किंवा सीएमए चार्टर्ड अकाउंट किंवा कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटन्सी तुमचे क्वालिफिकेशन असणे आवश्यक आहे या पदासाठी अप्लाय करण्यासाठी. या व्यतिरिक्त तुम्ही इंडियन नॅशनल असणे आवश्यक आहे. तुमच्याकडे जे काय रिक्वायरमेंट्स आहेत ते एज्युकेशन क्वालिफिकेशनचे तुमच्याकडे प्रॉपर असणे आवश्यक आहेत या ठिकाणी अर्ज करण्यासाठी. पुढे बघा, या ठिकाणी एज लिमिट काय राहणार आहे. तर एज 21 ते 30 वर्ष एज लिमिट मित्रांनो या ठिकाणी हे ओपनसाठी राहील, ज्यामध्ये रिलॅक्सेशन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. अनरिझर्व्ड ईडब्ल्यूएस ओबीसीला 30 इयर्स एज लिमिट राहील, ओबीसीला 33 इयर्स राहील, एससी एसटीला 35 इयर्स पर्यंत मॅक्झिमम एज लिमिट या ठिकाणी राहणार आहे. या व्यतिरिक्त हँडिकॅपमध्ये जनरल ईडब्ल्यूएस ओबीसीला 40 इयर्स राहील, ओबीसीला 43 इयर्स राहील आणि एससी एसटीला 45 इयर्सचा क्रायटेरिया त्यांनी या ठिकाणी लागू केलेला आहे. सो या बेसिसवर तुम्ही तुमचं एज कॅल्क्युलेट करून या ठिकाणी जर एलिजिबल होत असाल तर अर्ज करू शकता. आणि सिलेक्शन प्रोसेस कशा प्रकारे असणार आहे बघा. सिलेक्शन करण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी तुमचं जे असणार आहे ते कॉम्प्युटर बेस्ड मल्टिपल चॉईस ऑब्जेक्टिव्ह टेस्ट मार्फत तुमचं सिलेक्शन होईल, ज्या मार्फत तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी मित्रांनो होणार आहे. यानंतर तुमचं प्रॉब्ली नॉर्मलायझेशन सुद्धा त्या ठिकाणी केले जाईल. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वगैरे प्रोसेस होईल. मात्र जी एक्झाम असणार आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता पार्ट 1 कॉमन असणार आहे ऍप्टिट्यूड टेस्टचा 40 मार्क्सचा असणार आहे, आणि पार्ट 2 कोर टेक्निकल टेलिकॉम टेस्ट असणार आहे 160 मार्क्सची. या बेसिसवर तुमचं टेलिकॉम पदासाठी सिलेक्शन होईल. फायनान्ससाठी ऍप्टिट्यूड आणि टेक्निकल फायनान्स टेस्ट तुमची होणार आहे, ज्यामार्फत तुमचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे. आता एक्झाम तुम्ही महाराष्ट्रामध्ये मुंबई या ठिकाणी देऊ शकता. देशभरात वेगवेगळी 27 एक्झाम सेंटर्स त्यांनी ठेवलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये मुंबई एक्झाम सेंटर चूज करून तुम्ही हे एक्झाम या ठिकाणी देऊ शकता. एक निगेटिव्ह साईड या भरतीच्या मित्रांनो म्हणता येईल की याची फॉर्म फी फार हाय आहे, ज्यामध्ये तुम्ही बघू शकता 2500 रुपये फॉर्म फी ओपन कॅटेगरी ओबीसी आणि ईडब्ल्यूएस कॅन्डिडेट्सला त्यांनी घेतलेली आहे, तर 1250 रुपये फॉर्म फी ही एससी एसटी आणि हँडिकॅप कॅन्डिडेटसाठी त्यांनी घेतलेली आहे. सो ही गोष्ट एक डाऊन साईड आपल्याला म्हणता येईल. मात्र जर तुम्ही परमनंट या ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न करत असाल, या रिलेटेड तुमचा स्टडी असेल, क्वालिफिकेशन असेल, तर मात्र तुम्हाला अर्ज करावा किंवा अर्ज करून तुम्ही प्रयत्न करू शकता.
आता त्यासाठी ऍप्लिकेशन 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे मित्रांनो. अजून ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात झालेली नाही. यामध्ये तुम्ही डेट 7 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन अप्लाय करू शकता. या दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी फी भरायची आहे. त्या दरम्यानच तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म फी भरू शकता आणि अप्लाय करू शकता. एक्झाम यांची 29/3/2026 ला होईल अशी टेंटेटिव्ह डेट त्यांनी या ठिकाणी ऑलरेडी दिलेली आहे. सो एक चांगली संधी आहे. BSNL मार्फत फार दिवसानंतर आपण म्हणू शकतो एक प्रॉपर जाहिरात या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे. याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन. सध्या ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्याची लिंक अवेलेबल नाही आहे, मात्र तरी लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये मेन्शन करेन. नोटिफिकेशन तुम्ही कुठे त्या ठिकाणी गुगलवर मित्रांनो माहिती घेऊ शकता. सध्या त्यांची ऑफिशियल वेबसाईटला सुद्धा इश्यू दाखवत आहे. त्यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन रीड करायची असेल तर इतर सोर्सेसची माहिती तुम्ही घेऊ शकता. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. व्हिडिओस नक्की लाईक करा. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.